कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अप्पे, तुझी चाचणी झाली का ग? हो सरकार, झाली, व्यवस्थित झाली. अप्पे, आवडलं का तुझं? हो दवाखान्यात जायचंय. हो, निघूया. आज लगेच रिझल्ट आहे का? हो भाऊजी. अरे वा, मग रिझल्ट लागल्या तू तर काय एकदम कामाला जायला मोकळीच झालीस की बघ. हा तर बघू, मी आलेच, मी फाईल घेऊन येते. लवकर ये. दादा, दवाखान्यात चाललोच आहे तर बाळाला ताब्यात घेण्यासाठीचा रजिस्ट्रेशन फॉर्म घेऊन येतो, तेवढा भरून टाकू आपण, म्हणजे पुढच्या गोष्टी करता येतील ना आपल्याला. कसला फॉर्म रे? अहो, आता कलेक्टर मॅडमनीच ठरवलंय ना बाळाला दत्तकच घ्यायचं, मग त्याचा फार्म असेल तो. तिने ठरवले असं नाही, मला पण वाटतंय तसंच करावं, म्हणजे जे काय ते लिगली करू. पण मग तपासणीला घरी येणार माणसं आणि सगळी चौकशी करणार. हो काकी. बरं, ते फॉर्म भरल्यावर किती दिवसात लोक पाहण्यासाठी येतात घरात? ते विचारायला लागलं बरं का सरकार, बघू घेतो माहिती मी. सरकार, ते कधी आले तरी वहिनी बऱ्या होणार आहेत का? सुजय, अरे असं कशाला बोलतोयस? नाही हा सुजा, तिच्यात सुधारणा आहे बरं. हा, आणि अर्जुन, आता जी काय माहिती मिळवायची ना ती नीट विचारपूस करून मिळव बर का, नाही तर आधीच त्या बाळाची नोंद करून माती खाल्ली असतो. आणि काय बी आता निर्णय घ्यायचा असेल ना तर पहिलं स्वप्नीलला विचारायचं, कारण ते बाळ रुपाली आणि स्वप्नीलचं आहे. त्यांना न विचारता निर्णय घेणं म्हणजे बरं वाटत नाही ना, असं वाटतंय मला. नाही, मी दादाला तेच विचारत होतो, पण दादा काहीच बोलला नाही. दादा, आणू ना फॉर्म? अर्जुन, फॉर्म आणायचाच असेल तर मी आणतो. मला बाळाच्या बाबतीत अपर्णा, तुझी आणि अर्जुनची कसलीच मदत नको या ठिकाणी. जेवढी मदत करायची होती तेवढी तुम्ही केलीत. अर्जुन, निघूया का? स्वप्नील, बरं झालं तू ह्यांना बोलला ते. हे बघ, आता बाळ तुझं आहे का नाही, त्यामुळं बाळाच्या बद्दल काय बी विचार करायचा असला ना ते तुम्ही करायचा. हा, तुम्ही म्हणजे तू आणि रुपालीनी. हा, तुम्ही का भांडणं लावताय? स्वप्नील, अरे तुला काय झालं अचानक? तू एकदम वेगळाच वागायला लागलायस. अरे त्यांचा हेतू चांगला आहे हे कळतंय ना तुला. सरकार, मुद्दा हेतूचा नाहीये या ठिकाणी, त्यांना त्यांचंच खरं करायचं असतं. हा, आता कसं बोललास? आणि ते बाळ आमचं आहे, आणि काही करून आम्हाला आमचं बाळ नाही गमवायचं. ठीक आहे, बघा बाबा, फक्त भांडू नका एवढंच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.